राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे। गृह विभागाकडून अधिकृत आदेश जारी झाले आहेत आणि कथित फोन ट्रॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला चर्चेत होत्या। मात्र आताची अपडेट आपण पाहतोय, राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे। तर गृह विभागाकडून अधिकृत आदेश जारी झाले आहेत। तर रश्मी शुक्ला कथित फोन ट्रॅपिंग प्रकरणात चर्चेत होत्या। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे, काय माहिती मिळते? अगदी बरोबर गौरी, ज्याप्रमाणे आपण आता पाहिलं की पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नेमणूक करण्यात आली आहे। राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक जे होते रजनीश शेठ यांच्या निवृत्तीनंतर या पदावर कोणाची नेमणूक केली जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या। तात्पुरता कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला होता। एकंदर रश्मी शुक्लांची कारकीर्द तर आपण पाहिली तर महाविकास आघाडी काळामध्ये अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले होते। फोन टॅपिंग प्रकरण हे त्यातलं सर्वोच्च शिखर होतं। त्यामुळे कुठेतरी फडणवीसांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक पदावर झालेली ही नेमणूक निश्चितच याबाबत आता आरोप प्रत्यारोप केले जातील। येत्या काळामध्ये निवडणूक आहेत, त्या अनुषंगाने रश्मी शुक्ला यांची जी नेमणूक झाली आहे तिला तितकंच महत्व आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा गृह विभागातल्या नेमणुकांमध्ये फडणवीसांचाच से आहे, त्यांच्याच शब्दाला महत्व हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय असं आपण म्हणू शकतो। ओम, रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आरोप केले जात होते, राजकीय वर्तुळात याबाबत काही प्रतिक्रिया येत आहेत का? गौरी, अद्याप तरी कोणी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र विशेषत्वानं काँग्रेसचे नेते आणि उबाटा गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर अधिक महत्वाच्या ठरू शकतात। कारण काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा इतर मंडळी असतील, संजय राऊत असतील, यांच्या बाबत काही प्रकार घडले होते फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये, त्या दोघांची देखील नावं होती। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। आणि त्यासोबतच येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगानं पोलीस दलाला सुद्धा तितकंच अलर्ट राहावं लागणार आहे। कारण रश्मी शुक्लांची नियुक्ती हा विरोधकांसाठी एक चांगला मुद्दा ठरू शकतो। नक्कीच ओम, आपण पाहतोय की आता त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे आणि या संदर्भात रश्मी शुक्ला यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? अद्याप तरी रश्मी शुक्लांनी कुठली प्रतिक्रिया पुढारीला व्यक्त केलेली नाहीये। मात्र जेव्हा त्या पदभार स्वीकारतील विवेक फणसळकर यांच्याकडनं तेव्हा त्याबाबत त्या बोलतील असं आपण म्हणू शकतो। नक्कीच ओम, आपण पाहतोय की रश्मी शुक्ला यांचं कथित फोन ट्रॅपिंग प्रकरणात अनेक आरोप केले जात होते, त्या चर्चेत आल्या होत्या आणि याचे नेमके राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात? पोलीस दलाला निश्चित स्वरूपामध्ये टार्गेट विरोधी पक्षाकडनं केलं जाऊ शकतं। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नक्कीच झाडल्या जातील। त्यामुळे अधिकाधिक सतर्कतेनं पोलीस विभागाला देखील काम करावं लागेल भविष्य काळामध्ये। निवडणुकांच्या अनुषंगाने या बदलीला, या नियुक्तीला मोठं महत्व आहे असं आपण म्हणू शकतो। नक्कीच ओम, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। तर आपण आताची ही महत्त्वाची बातमी पाहतोय, राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे।